सोलापूर जिल्ह्यात पाहायला गेलं तर सीना नदीचा महापूर अक्षरशः जीवावर बेतल्याचं पाहायला मिळतं आहे। सध्या आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ या गावात आहोत। या गावाच्या किनाऱ्यावर असणाऱ्या सीना नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या घरांची अवस्था जर पाहायला गेलं तर 6-6 फुटापर्यंत पाणी चढल्यानंतर आता पाणी ओसरल्यानंतर मोठ्या शर्तीने या ठिकाणचे आपण दृश्य पाहिलं तर मन हृदय हलवून टाकणारे हे चित्र आपल्याला पाहायला मिळतात। कारण या ठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीने जे गाळ आहे ते मोठ्या प्रमाणावर नदीच्या पाण्यासहित घराघरांमध्ये शिरल्याचं पाहायला मिळतं आहे। कारण या ठिकाणी जर आपण गाळ पाहिला तर आता गाळ काढण्यासाठी जे या ठिकाणी रहिवासी आहेत त्यांना मोठ्या कष्टाने सामना करावा लागत आहे। आपल्यासोबत काही रहिवासी आहेत, त्यांनी या ठिकाणी आता गाळ काढण्यासाठी कामाला सुरुवात केली। कशी रात्र काढली साहेब? अक्षरशः दुःख वाटतं की हा महापूर आहे तरी साहेब 3 ते 4 दिवस झालं साहेब डोळ्याला झोप नाही आहे। आणि घरचे म्हणा आणि माझा लहान मुलगा आहे 9 महिन्याचा, तर त्याला मी कंटिन्यू 1-2 दिवस तरी पाक 13 मैल वडकबाळ 13 मैल असा प्रवास झालेला आहे। आणि घरातलं कडधान्य ज्वारी असेल, डाळ असेल, तेल असेल किंवा आपलं तांदूळ असेल, खूप मोठ्या प्रमाणात कपड्या सगळं भांड्यासगळं साहेब नुकसान झालेलं आहे। काही ज्वारीसुद्धा इथून पाण्यातून साहेब वाहून गेलेले आहे। पूर्ण घर आहे ना पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे पूर्णपणे। पत्रा फाटून साहेब पाण्याचा एवढा प्रवाह होता की 4 शतकं आमचे आजोबा पंजोबा सांगायचे की असा पूर कधीही आलेला नाही आहे। त्यासाठी साहेब मला एवढेच तुमच्या बातमी कोणतीही तुमची मीडिया असेल त्या माध्यमातून सरकारपर्यंत तुम्ही आमची बातमी पोचवा साहेब। पाक मुख्यमंत्री साहेब असतील किंवा जे पर्यटन मंत्री असतील त्यांच्यापर्यंत तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे की पूर्ण आमचं वडकबाळ गाव उद्ध्वस्त झालेलं आहे साहेब। अशा पद्धती ही वेदना आहेत, कारण त्यांनी केलेला जो अनुभव आहे ते सांगताना आपल्याला पाहायला मिळतंय। दादा, किती दिवसापासून राहताय? किती मोठं कुटुंब आहे? साहेब आम्ही 8 जण आम्ही घरामध्ये राहतो। पण काय झालेलं आहे की अलीकडील ह्याच्या अगोदर कधी पुढे पाणी आलेलं नव्हतं। हा महापूर जो आहे तर हे 3-4 दिवस जर पाणी वाढत आहे तर ते आम्हाला याचा अंदाज नव्हता की इतकं पाणी आमच्या गावामध्ये येईल म्हणून। पण हा पाणी अचानक इतका वाढल्यामुळं आमच्या घरामध्ये जे धान्य होतं हे धान्य आणि घरातील इलेक्ट्रिक वस्तू असेल किंवा TV, फ्रीज या सर्व गोष्टी आमच्या पाण्यामध्ये गेलेल्या आणि आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आणि ह्या जे नुकसान आहे तर ते आम्हाला तात्काळ पंचनामा करून ह्याच्यात आम्हाला सरकारने दखल घ्यावी हीच आमची सरकारकडे विनंती आहे। पाहतोय कारण कालपासून हे जे घरातलं पाणी आहे ते ओसरलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता मीही या जे सीना नदीच्या ह्याच्यामध्ये जे चिखल किंवा ज्या पद्धतीने हे जे पसरलेलं आहे ते काढण्यासाठी आता 1 दिवस पूर्ण जातोय। पंचनामे करायला कोण आलं का नाही? तलाठी मॅडम वगैरे येऊन गेलेत, पण सध्या तरी अजून पंचनामा झालेला नाही आहे सर। ते म्हणले की 2 दिवसात आम्ही पंचनामा करू म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे। पण आता हे इतकं आमचं नुकसान झालेलं आहे की चिखल काढायला आम्हाला 2 दिवस लागत आहेत। पाणी पूर्ण घरामध्ये 6 ते 7 फूट आमच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं। त्यामुळं खूप प्रमाणात गाळ वगैरे गेलेले आहे आणि सर्व धान्य आमचं वाहून गेलेलं आहे साहेब आमच्या ह्याच्यामध्ये। राज्य सरकारने तत्काळ 5,000 रुपये देण्याची घोषणा केली, काय? नाही सर, 5,000 म्हणजे खूपच हे होईल, कारण आमच्यावर अन्याय होईल। कारण आमचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की आता धान्य बघताय तुम्ही किमती किती महागलेल्या आहेत। त्यामुळं सरकारने याचं खूप म्हणजे महागाईमुळे आमचा विचार करावा हीच आमची सरकारकडे विनंती आहे। कुठेतरी पंचनामे दक्षिण सोलापूरचे मंद्रुप भागातील जे तहसीलदार आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे। कारण त्यांनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर असेल किंवा शेतकऱ्यांच्या ज्या ठिकाणी घरं पडलीत ग्रामस्थांची त्या ठिकाणी पोचल्याचं दिसत नाही। त्यामुळे आता जिल्हा प्रशासन किंवा मुख्यमंत्री असतील यांनी याकडे लक्ष द्यावं आणि प्रशासनाने आता कुठल्याही प्रकारचे कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष मैदानातून या ठिकाणी पाहावं की ग्रामस्थ शेतकरी कशा कष्टाने आपली घरं शेती वाचवण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला ठिकाण दिसत आहे। कॅमेरामन नागेश राशीनकर सह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, वडकबाळ, सोलापूर।